lights went down when you feel lost in your shadow. Don't feel. जय शिवराय, जय महाराष्ट्र मुलीत माझा सलंद्र ब्लॉगमध्ये कालचा ब्लॉग टाकलेला आहे. कालच्या ब्लॉगमध्ये मी नाही तर फुल डे कालचा ब्लॉग रुद्रनं केलेला आहे, मी केलं नाही. मी फक्त कालच्या ब्लॉगमध्ये कॅमेरामॅन होतो. तर बघा, बघून सांगा. ब्लॉग पडलेला आहे, जाऊन पटापट बघा. जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला. आणि हे व्हिडिओ जे काल पडलेला आहे रुद्रनं केलेला ब्लॉग कसं वाटला, काय इम्प्रूव्ह करायचं रुद्रच्या स्पीकिंगमध्ये ते बी सांगा. ओके. आणि आज तर मेन दिवस आहे बो. आज आहे 31 मे. 31 मे आहे आज. जयंती आहे अहिल्याबाई होळकरची, पण त्याच्याकिंत जास्त आज आहे RCB आणि GTचा फायनल मॅच आहे. IPL ट्रॉफीचा फायनल मॅच RCBची मॅच आहे आज, आणि ते बी अहमदाबादमध्ये आहे. आणि होणाऱ्या कुठं म्हणजे अहमदाबादच्या पिच नंबर 6वर होणार आहे, जिथं T20 वर्ल्ड कप झाला, गेल्या बारचा IPL सीझन झाला. हे दोन्ही फायनल तिथंच झाल्या त्या पिचवर लास्ट 2025मध्ये लास्टमध्ये ज्या पिचवर आता आज होणार आहे त्या पिचवर आपण खेळून जिंकलेलं आहे. बघायचं का होतं आहे. भुवनेश्वर कुमार तर अब्सोल्यूट बॉलिंग करायचं. हेझलवूड बी आहे. बघू आता जी जिंकल. जेवढं होईल तेवढं सपोर्ट करा, जेवढं होईल तेवढं मंदिरात जावा. जेवढे RCB फॅन बघल्यात म्हणजे ह्या व्हिडिओला, जेवढं होईल तेवढं जाऊन मंदिरला जाऊन पाया पडून या. मी बी जाणार आहे. अजून घरी बसून केलो आहे, आता जाऊन येणार आहे. अजून जेवढं होईल तेवढं प्रे करा की हे नेक्स्ट सेकंड ट्रॉफी आपल्या घरीच यायला पाहिजे. RCBच्या दुसरीकडे कुठंच नाही. बघू काय होतं. हे बघा, जर्सी घालून बसले आज. काल मी घालतो, माझं काय नाही, मी संध्याकाळी अजून घालून बसतो का वरती. माझे तर दिवाळे टाकले. आमची गिल्ड आणि हे फ्री फायरची गिल्ड जे तुम्हाला दाखवतो मी इंस्टा ॲपमध्ये जावा. हे माझी फ्री फायरची गिल्ड आहे. दाखव. ठीक आहे. हे बघा, सर की सोड. हे फ्री फायरची गिल्ड आहे. तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही. नाव मी सांगून देतो. हरिओम मराठा आहे गिल्डचं नाव. आणि त्याच्यामध्ये मी आणि रुद्र हाव तुम्हाला दाखवतो. ते बी कोण आहे. अगर यायचं असलं तर मी माझ्या इंस्टा ID मध्ये सांगितलो आहे की यायचं असलं का करायचं. फक्त अकाउंट तुमच्या IDचा नाव घालायचं आहे, तुमची UID घालायची, आणि माझ्या IDला तुम्ही मेसेज बी केला इंस्टाच्या IDला तर मी घ्यायला तयार आहे. हे बघा, हे रुद्र आहे ॲक्शन लीडर, आणि हे मी मेन लीडर. गिल्ड टेस्ट घेतोय मी, पण तसं घेत नाही की सगळे घेतोय. तसं आल्याला पहिले गिल्ड टेस्ट मी पहिले बघतोय कसं आहे. तर तेच कालचा ब्लॉग पटपट बघा. आणि आज तर मेन आहे, आज फुल पुरा 12 वाजेपर्यंत ब्लॉग होणार आहे. का बरं की मॅच आहे, तर मॅचच्या फुल रेकॉर्डिंग होणार आहे. आणि फटाके तर फुटणार आहेत जिंकल्यावर. आणि हे तर मला गॅरंटी आहे की RCB जिंकणार, ते जिंकणार 100% गॅरंटी आहे. विराट कोहलीची सेंचुरी असं येईल म्हणून मनातून वाटलं आहे की आज विराट कोहली सेंचुरी मारेल. फिल सॉल्व बी खेळू शकते आणि दोन्ही बी फिनिशर आमचे रोमारियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड दोघं बी मारू शकतात. दोघं बी मारू शकतात, ही गॅरंटी आहे मला. पाटीदार बी मारते. बॉलिंगमध्ये बी भुवनेश्वर 3 विकेट घेऊ शकते, हेझलवूड बी घेऊ शकते असं वाटलं आहे मला. तर आता तुम्हाला भुवनेश्वर चांगल्या फॉर्म, भुवनेश्वर आणि हेझलवूड चांगले चालले की मॅच आपल्या हातात आहे. आणि ती बी चालतात असं वाटलेलं आहे, माझ्या मनातूनच फिलिंग गेलेली. बॅटिंगमध्ये बी सांगू शकतो. आता भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर वरी गेला. तर मंडळी, आता सकाळ डायरेक्ट रात्रीच्या टाईमला आलो मी. आजचा ब्लॉग फक्त रात्री होणार आहे. का बरं म्हणून की आम्ही बघतो कसं आज आहे RCB वर्सेस GT फायनल मॅच. आता सगळे फिंगर क्रॉस आहेत, फिंगर क्रॉस करून बसले. तुम्ही बसा, जेवढे बी RCB फॅन बघते. सारे टीमचे सपोर्टर, सारे टीम
GTला सपोर्ट करते. फक्त RCBची टीम आणि RCBचे फॉलोअर्स तेवढेच RCBला सपोर्ट करते. RCB ला फक्त CSK आणि जे CSKचे लॉयल फॅन्स आहेत तेवढे करते, बाकी कोणी करत नाही. जरा मुंबई करते. तर बघू काय होतं. वाटते तर आज RCB जिंकते म्हणून. 2 ओव्हर झालेत. 2 ओव्हरमध्ये मिनिमम किती 18 रन आले. 18 रन आलेत. 18 रन 2 ओव्हरमध्ये. चांगलंच भुवनेश्वरनं फक्त 5 रन दिलाय. जॉकआउट डफीनं 13 रन दिले. चांगलंच रन काढले. चांगलंच रन काढले, पण चांगलं बॉलिंग बी एफर्ट चांगला आहे. आता आमचे फिंगर क्रॉस करून आता हेजलवूड आले. शुभमन गिलच्या पुढे हेजलवूड आहे. शट यार, छक्का पडला. 4 पडले रे बाबा. धगधग फिलिंग असं धगधग करायला. धगधग पडायला. आता टेन्शन असले झालंय. माझे हार्टबीट माझा हात लावला, माझं एवढं धगधग करायला. माझे हार्टबीट पुरा 100च्या वरी गेला. 100. मित्रांनो, सकाळपासून एक्साइटमेंट राहते माणसाला. मला बी होती एक्साइटमेंट. आता मलाही मजा येते. जर्सी घालून बसलो. माझी जर्सी खाली गेली आहे. हो भाई, एज वरी. शुभमन गिल गेला. यस. शुभमन गिल गेला. कॅप्टन गेला. इसे बोलते हेजलवूड भाऊ. या ठेवा हेजलवूड एक बी फायनल हाराय नाही आतापासून. जेवढे फायनल खेळले हेजलवूड जिंकलाय आणि हे त्यानं दाखवलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कॅप्टनचा विकेट घेतला भावाने. पहिला बॉलर चौका, दुसऱ्या बॉलर जा घरी मला डायरेक्ट. इसे बोलते हैं हेजलवूड. RCB का पावर और हेजलवूड का पावर. या ठेवा हेजलवूड एक बी ट्रॉफी हाराय नाही आतापासून. एक बी फायनल बी हाराय नाही. सगळे जिंकलाय. निकल घर को. चला आता तुम्हाला दाखवतो थोड्या नंतर. माझे एक्सपेरिमेंट का झाल्या मला माहित आहे. मी एवढी खुशी एवढी झाली. माझी चौका पडल्यावर पहिला बॉलर हेजलवूडला एवढी धगधग कराल ती हार्टबीट. आता जरा नॉर्मल झाले विकेट पडल्यावर. तिसऱ्या ओव्हरमध्ये किती झाल्यात 22 रनवर 1 विकेट पडलाय. रन निघालेत पण तेवढंच विकेट बी पडलाय. 1 विकेट मेन. अगर शुभमन गिल बैठला असेल तुम्ही सेकंड क्वालिफायर मध्ये, शुभमन गिलला 100 ठोकलता. त्याला जल्दी आउट करायची गरज होती आणि केलो आहे. आता साई सुदर्शन आणि बटलरला केलो, मग मेन प्रेशर मध्ये येते. तर तेच होईल असं मला वाटलं. आता जरा हार्टबीट नॉर्मल झाली. आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. आणि कर्ज जेवू झाले. वरण दही चपाती चुरून खावलं कांदा लिंबू. आणि आता जे विकेट पडलं आहे निशांत सिंधूचं विकेट पडलं आहे. आता 3 विकेट पडले आणि 3ही फास्ट बॉलरला विकेट घेतली. राशिद सलामला 1 विकेट, सुकुमारला 1 विकेट आणि हेजलवूडला 1 विकेट. नंबर 1. आता टाइम आउट झाला आहे. 9 ओव्हर झाल्यात. 59 रन फक्त आणि 3 विकेट. 9 ओव्हरमध्ये आतापासून किती मॅच आतापासून झालेत फायनलच्या पहिले. 90 रन कसे गेलेत 9 ओव्हरमध्ये. आज फुल कम रन आहेत आणि चांगलं विकेट बी पडले. कारण की आणि हे विकेट पडल्यात आणि रन नाहीत जास्त, म्हणून RCB फुल ॲडव्हान्टेजमध्ये आहे. RCB कधी बी बॉलिंग केले की कंपल्सरी ॲडव्हान्टेजमध्येच राहते. कारण की चेजमध्ये RCB जेवढे मॅच जिंकले तेवढे कधी जिंकणार. फिंगर क्रॉस करून बसलो आणि माझे हार्टबीट होऊ शकला. मी तर हात लावले. धगधग करायला. तेव्हा रुद्र ते फिरून ठेवलं. बघा का आम्ही हॉटेलमध्ये बसलो. तिकडं मामा. चलो भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर. विकेट पडल्या. दुसरा चौथा विकेट पडला. चौथा तुम्हाला दाखवतो.
वॉशिंग्टन गेलं अंकल आले वॉशिंग्टन गेलं अंकल आले बघ गेले का नाही अबे वरी घेबे लागले माय आउट नाही काय आले अंकलला दाखव विकेट मिस झाली रे अंकल कुणाला सपोर्ट करा होय अंकल गेला अंकल शेअर्स केला सपोर्ट करतो आत्ता कुणाला सपोर्ट करायला म्हणजे विकेट पडाय नाही मित्रांनो खाली लागलता बॉल कॅच पडा जाऊन त्यांनी 2 उंगल्यामध्ये हे एक उंगली ही एक उंगली होती ह्या दोघांच्या मध्ये बॉल होता असा ते बॉल खाली लागला जमिनीला म्हणून नॉट आउट झाला तर भावना विकेट पडलेली आहे बटलरची विकेट पडली आहे बटलरची बघा बघा विकेट कसं पडलं बघा कुणाल पांड्याने घेतलाय हे स्टेप आउट मागं जितेश आणि आउट स्टम्पिंग करून भाऊ जितेश शर्मा मिस करत नाही चान्स या कुणाल पांड्या या जितेश शर्मा 4था विकेट बटलर गेला मेन 4 विकेट पडले 13 ओव्हर चालू आहे 73 रन फक्त 4 विकेट फक्त 73 रन 4 विकेट पडले आणि 13 ओव्हर चालू आहे यस 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 तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर तर गाईज आता फर्स्ट इनिंग संपले आणि आम्ही गुजरातला 155वर 8 विकेट पडले गुजरातचे मिनिमम 155 रन्स बघा भाऊ मला वाट लागते की 150च्या खालीच विकेट 150च्या खालीच गुजरातला थांबणार आणि त्याने 150 नाही पण 155वर त्यांना 8 विकेट पाडले पुरा 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गुजरातचे पडले गुजरातला 155 रनच करू दिले आणि टार्गेट 156चं आहे म्हणाल तो भुवनेश्वर आणि हेझलवूडला गटेल भुवनेश्वर हेझलवूडला दोघाला 2 विकेट पडले आशिक सलामला बी गटेल म्हणतो त्याला बी गटले 3 विकेट त्याला गटले पुन्हा पांड्याला 1 विकेट गटले भाऊ आता मला वाटलं की बॉलिंग तर झाली बॅटिंग बी बॉलिंग आमची झाली आता बॅटिंगमध्ये वाटलं की व्यंकटेश अय्यर विराट कोहली टिकून खेळणार विराट कोहली व्यंकटेश अय्यर खेळतो का ना विराट कोहली टिकून खेळणार त्याच्या बाद विराट कोहली मारा बघणार आणि व्यंकटेश अय्यर आउट म्हणतो का ना त्यांना मारा बघणार पॉवर प्ले यूज करणार असं मला वाटलं मित्रांनो आणि त्याच्या बाद अगर व्यंकटेश अय्यर आउट झाला पॉवर प्लेच्या पहिले या पॉवर प्लेच्या बाद ना होईने पण अगर झाला तर जडोट पडिकल येऊन पारी समाधान येऊन लगे मारायला चालू करणार ते मला वाटलं आहे आणि लास्टला टीम डेव्हिड तोमारेश्वर पण पाटीदार तिघं मारणार आणि कुणाल पांड्या मारू शकतात आणि जितेश शर्मा मारू शकतात सगळे मारणार आता बघू का होतं आता रन तर आपण लई कमवर थांबलो त्यांना 156 रन हे आहेत चांगलेच आहेत अहमदाबादच्या स्टेडियममध्ये चांगलेच आहेत का बरं की अहमदाबादचं स्टेडियम मोठं आहे तरी पण आपल्या हिशोबानं 160-170 जास्त आहे अहमदाबादमध्ये पण 155 जरा कमच आहे तर आपण ते 156 रनवर 156 रनचं आपलं टार्गेट आहे करू शकतो आपण आराम असं मला वाटतं आता बघू तुम्हाला नेक्स्ट इनिंगमध्ये भेटू RCB जिंकल्यावर विराट कोहली 50-60 मारल्या तर मंडळी आता आले आम्ही एका खालच्या घरी बघू शकता आणि विराट कोहलीची 50 झालेलं आहे भाऊ 27 बॉलमध्ये 53 रन ठोकले कोहलीने किंग कोहली बोलते भाई ऐसे नाही आता बघा आम्हाला पाहिजे 49 बॉलवर आणि 41 रन आराम जिंकतो 49 बॉलमध्ये 41 रन निघतील आराम निघतील पॉवर प्लेचं यूज केलेलं आहे आम्ही जिथे है ना व्यंकटेश अय्यर 35 रन ठोकलं आणि पडिकल जल्दी गेला पण त्याच्या बाद पाटीदार 15 रन ठोकला आता कुणाल पांड्या बी जल्दी गेला पण आता टीम डेव्हिड ठोकला आणि विराट कोहली तर ठोकतच आहे आजचं मॅच जिंकतो असं मला वाटलं आहे आणि हो काही तर जर्सी माझी रे हा किंग कोहली विराट कोहली आज वही खेलेगा आज जिंकणार आज जिंकल्यावर एवढी सेलिब्रेशन होते ना
आज एवढं चिरकणार आहो बघणारा मी गल्लीत किती माणसं चिरकत आता सध्या तर भाग बघू शकता तुम्ही हा खिडकीचं माग गल्लीत एवढी शांती आहे. आता जिंकल्यावर काय सेलिब्रेशन असते बघा. आता हर एक गावामध्ये आरसीबीचे फॅन काही ना काही होणार, फटाक्याचा आवाज येणार, काही ना काही होणार असं मला वाटतंय. पिछल्या बार तर वाजेल तेच, ते बी हर एक स्टेटमध्ये फटाके वाजेल ते पिछल्या बारला. तर ह्या बारला काय होतं माहीत नाही मला, पण ह्या बारला तर डबल होईल का बरं की सेकंड ट्रॉफी ते बी बॅक टू बॅक, आणि बॅक टू बॅक जिंकणारे 3 टीम होईल. आता ही तिसरी टीम RCB, पहिले 2 टीम एक चेन्नई आणि एक मुंबई, हे 2 टीम आहेत. अगर RCB जिंकली तर ही तिसरी टीम आहे, आणि ही 3 टीम आहेत जे बॅक टू बॅक ट्रॉफी जिंकली. आणि आज सीझन जिंकली तर ते मग ऑस्ट्रेलिया बरोबर, मग ते वरी जाणार. ते ऑस्ट्रेलिया बरोबर होणार. आता बघू, आता मॅच बघायला हो का. विराट कोहली बॅटिंग करत आहे. आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो थोड्या वेळानंतर मॅचच्या आसपास जिंकायचं असतं. 4 फायनली जीत चुके हैं. सिर्फ 1 रन दूर है, फक्त 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 1 रन भाऊ, फक्त 1 रन. Second trophy. बाहेर बॉम्ब. फायनली यस, सेकंड ट्रॉफी, सेकंड. आता तर दुसरा स्टार येणार आहे. बॅग मध्ये बॅक टू बॅक ट्रॉफी. यस, बॅक टू बॅक. आता दुसरी ट्रॉफी जिंका. व्हिडिओ दाखवणार. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी केले. जाग्यावर पलटी. विराट भाऊ कोहली यांचा कोहलीमय अंदाज, मोठा अंदाज होता.